तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 1 मे आणि आज आम्हाला सुट्टी आहे, सगळ्यांना काही काम नाही आहे. त्यामुळे आम्ही विचार केला आहे की आज जायचं आहे आम्हाला फिरायला. ॲक्च्युली फिरायला नाही तर आम्ही चाललो देवदर्शनाला. ॲक्च्युली आमचं बऱ्याच दिवसापासून ॲक्च्युली प्लॅन चालला होता की आम्हाला जायचं होतं वैष्णोदेवीला, जे की कटरामध्ये आहे, जम्मू काश्मीरला. पण आरव छोटा आहे आणि काय होतं की तिथं जाण्यासाठी ना आधी 2-3 महिने ॲडव्हान्समध्ये रिझर्वेशन वगैरे करावं लागतं. पण ते तर आता शक्य नाही आहे आणि म्हटलं की विचार आला आहे म्हणा दर्शनाचं. तर आम्ही विचार केला की तुम्हाला माहिती नसेल, कदाचित असेल ही, तर अकोडी स्टेशन माहिती आहे तुम्हाला पुण्यातलं, तर त्याच्यासमोरच एक वैष्णोदेवीचं मंदिर बनवलं आहे. म्हणजे जसं आपलं प्रति शिर्डी आहे, प्रति शिरगाव आहे, त्याच प्रकारे तिथं प्रति वैष्णोदेवीचं मंदिर बनवलं आहे. तर आम्ही तिथंच चाललो आहे, आता निघालो आहे. आता वाजले सकाळचे 8:30 आणि आमचा आराव अजून उठलेला नाही आहे. पण मी आणि माझी वाईफ पायल ऑलमोस्ट आम्ही रेडी झालो आहे. पण आता त्याची उठायची वाट बघतोय. जसं तो उठेल तसं नेऊया आणि बघूया. मला वाटतं जायला तिथे आज तर सुट्टी आहे सगळ्यांना, तर ट्रॅफिक नाही लागणार. साधारण 1 तासाभरात आम्ही पोचलो तिथं. तर बघूया आता किती वेळ लागतो, काय तिथं दाखवतो तुम्हाला कसं मंदिर आहे वगैरे काय. तर फायनली आमचा आराव आता उठला आहे आणि तो रेडी बघा कसं झाला आहे. बघू, दाखव तुझा चष्मा दाखव. हे बघा शेठजी बघा कसं बसलं आमचा. चष्मा दाखव, चष्मा. हा शाबाश. तू हॅलो दोस्तो कर. कुठे चाललोय आपण? बू चाललोय. ओके ओके. हा दूध. आता दूध प्यायचंय ना. दूध पिऊन आपल्याला बूट जायचंय. कुठे जायचंय? जेजी माताला, वैष्णोदेवीला. हा दूध प्यायचे. तर आता आराव उठलाय, त्यामुळे त्याचं थोडासा दूध वगैरे पिणार येतो. मग दूध पिऊन आपण आता निघूया. ओके. तर फायनल आता आम्ही निघालोय. निघता 9 वाजले. चला. ही आहे आमची गाडी. झालं सगळं ठेवलं बॅग मध्ये. चला आता निघूया. 9 वाजलेच ऑलमोस्ट. म्हणजे 10 वाजतील आपल्याला पोचता. हे ठीक आहे, चला. हा चला, बसा. तर आज आमच्या सोबत आमची मम्मी पण आहे. आज आमची मम्मी पण आली आहे सोबत आमच्या. आणि पप्पा जे आहेत ऑलरेडी पुण्याला गेलेले, तर ते येताना आमच्या सोबत येणार आहेत. म्हणजे अकोडीला आम्हाला भेटणार आहेत ते. चला बबू, जायचं. चलो. माता वैष्णो देवी की जय. तर फायनली आम्ही पोहोचलो आता अकोडी स्टेशनच्या समोर. चला आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये मंदिर तुम्हाला दाखवतो. बोलो माता वैष्णो देवी की जय. बोलो माता वैष्णो देवी की जय. ऍक्च्युली आतमध्ये ना मोबाईल अलाउड नाही आहे आणि रेकॉर्डिंग बिलकुल अलाउड नाही, तरी आम्ही रेकॉर्ड करतोय गुपचूप मध्ये.
आता मी दर्शन करून आलो बाहेर. गरमी इतकी आहे की आरोला मी ज्यूस घेतले, ज्यूस पितो बसले. अरे हा बस वाटतं गरम गरम. गाडी इतकी गरम झाली उन्हामध्ये, सगळे चारही दरवाजे उघडे ठेवलेत मी, फुल गरम झाले. माझे पप्पा पण आले, हे माझे पप्पा इथे. झालं का निघायचं? जरा आता 11 वाजले, दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं. आता आम्ही निघतो आमच्या घरी लोणावळ्याला. अजून 1 तास लागेल पोहोचायला. पप्पा पण आलेत आमचे, पप्पा गेले पुण्याला, तर पप्पा पण आले आमच्यासोबत. दर्शन वगैरे येते त्यांनी पण. बाबा कसं वाटलं मंदिर? मस्त आहे. बोला काहीतरी. मंदिर पिंपरीपेक्षा चांगलं आहे. चला आता निघूया घरी. पिंपरीला पण आहे आणि देवळात एंट्री होते ना, तर पाण्यात मग पाय धुवून आपलं ते सिद्धेश्वर मंदिर ते सोलापूर असेल. तर आता आम्ही पोहोचलो घरी. आता 12:30 वाजले आम्हाला घरी येता येता. आणि एवढा भयंकर ऊन आहे पुण्यामध्ये, काय सांगू, की आम्ही एस मध्ये गेलो कार आमची घेऊन, तरी पण आम्हाला एवढी गरमी वाटली ना, काय सांगू. आणि आमचे दर्शन खूप मस्त झाले आणि बिलकुल त्या मंदिरामध्ये गर्दी नसते. तुम्हाला जर जायचं असेल ना तर तुम्ही कधी जाऊ शकता. मला वाटतं कधी पण जायला काय हरकत नाही, कारण की गर्दी नसते बिलकुल तिथं पण. आणि काल कसं वाटलं दर्शन करून? एवढं यांची आल्याला मस्ती सुरू झाली अशी. यांची पकडापकडी चालू झाली आता. यांची आल्या पकडापकडी. तर आल्याला नुसतं आल्याला मस्ती करायला आवडतं, त्यामुळे तो जसं घरात आलाय तसं तो मस्ती करायला सुरू केलाय. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय आता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ॲक्च्युली बऱ्याच दिवसाने ब्लॉग करतोय, तर थोडं मला वाटतं परफेक्ट झालं नसेल आजचा ब्लॉग. तर तरीही तुम्ही लाईक कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग. आणि तुम्हाला जर त्या मंदिरात जायचं असेल वैष्णोदेवीच्या, तर तुम्ही ट्रेननी पण जाऊ शकता. जस्ट तुम्ही अकोडी स्टेशनला उतरलात ना, तर अकोडी स्टेशनच्या समोरच्या बाजूलाच आहे. तर तुम्ही 2 मिनिटात स्टेशनपासून चालत जाऊ शकता. आणि मंदिर खूप चांगलं आहे, तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. मस्त आहे एकदम दर्शन. चला आजचा ब्लॉग हा इथेच एंड करतो मी. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.